विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज असुर खुर्द. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जी प्रश्नपेढी, जो प्रश्नसंच, क्वेश्चन बँक प्रकाशित केलेली आहे त्याचे विवेचन पाहत आहोत. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नसंचातील प्रकरण 5 समकालीन भारत सुशासन यावरील ऑब्जेक्टिव्ज वस्तुनिष्ठ प्रश्न यांचा अभ्यास करणार आहोत. प्रश्न पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. नागरिकांना जन्मदाखला व मृत्यू दाखला तयार करून देण्याची जबाबदारी टिंबाटिंबावर असते. पर्याय आहेत लोकसभा, राज्यसभा, महानगरपालिका, दवाखाने. विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू एखाद्या दवाखान्यामध्ये झाला तर त्याचा जन्मदाखला किंवा मृत्यू दाखला तयार करून देण्याची जबाबदारी ही त्या दवाखान्याची असते. त्यानंतर 2. लोकपाल ही संकल्पना टिंबाटिंबा येथून घेण्यात आली. अमेरिका, युनायटेड किंगडम, स्वीडन, रशिया. तर लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशातून घेण्यात आली. नागरिकांची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. पर्याय आहेत पोस्ट कॉर्प, विकास प्रशासन, सुशासन, बिगर सरकारी उपक्रम. तर याचं अचूक उत्तर आहे सुशासन. त्यानंतर प्रश्न 4. आपण नागरिक म्हणून टिंबाटिंबा यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो. राज्याचा विकास, प्रशासकीय आणि लोकप्रशासन. तर याचं उत्तर आहे प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो. त्यानंतर भारतात टिंबाटिंबापासून प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर भर दिला जाऊ लागला. 1960, 1970, 1980, 1990. तर याचा अचूक उत्तर आहे 1980. त्यानंतर प्रश्न 6. शासना व्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक, स्वयंसेवी संस्था या टिंबाटिंबासाठी सहाय्यक भूमिका बजावतात. पर्याय आहेत सुप्रशासन, विकास प्रशासन, प्रशासन आणि लोक प्रशासन. तर याचा अचूक उत्तर आहे लोक प्रशासन. त्यानंतर प्रशासनही शासनापेक्षा टिंबाटिंबा आहे. मर्यादित, व्यापक, संकुचित, विस्तारित. तर प्रशासनही शासनापेक्षा व्यापक संकल्पना आहे. प्रश्न 8. प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकावर लक्ष केंद्रित करून टिंबाटिंबा संस्थांची कामगिरी सुधारणे हे आहे. याचे पर्याय आहेत सार्वजनिक, राष्ट्रीय, सार्वत्रिक आणि खाजगी. तर याचं उत्तर आहे सार्वजनिक. त्यानंतर टिंबाटिंबा म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे. उद्देशपत्रिका, मूलभूत हक्क, संविधान आणि नियम. याचा अचूक उत्तर आहे संविधान. त्यानंतर
टिंबाटिंबा या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळालेले आहे. पर्याय आहेत पारदर्शकता, सहभागात्मक, प्रतिसादात्मक, सहमतीदर्शक. तर याचं अचूक उत्तर आहे पारदर्शकता. त्यानंतर प्रश्न 11. टिंबाटिंबापासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. पर्याय आहे 2004, 5, 6 आणि 2010. याचं अचूक उत्तर आहे 2005 पासून माहितीचा अधिकार हा कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर प्रश्न 12. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये टिंबाटिंबा होणे अभिप्रेत आहे. प्रतिसाद, सहभाग, देवाणघेवाण, सुसंवाद. तर याचं अचूक उत्तर आहे सहभाग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 हा कायदा टिंबाटिंबामध्ये लागू झाला. 2014, 2016, 2017, 2018. तर याचं अचूक उत्तर आहे 2014. त्यानंतर स्वीडनमध्ये लोकपाल या कार्यालयास टिंबाटिंबा असे म्हणतात. पोस्टकॉर्प, ई गव्हर्नन्स, प्रिन्स आणि अमडुम समना. तर याचं उत्तर आहे अमडुम समन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. टिंबाटिंबा हे भारतातील पहिले राज्य जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली आहे. पर्याय राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब. तर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र राज्याने प्रथम लोकायुक्त ही संकल्पना राबवली. पर्याय हे उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16. टिंबाटिंबा साली महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली. 1965, 1972, 1974, 1982. तर उत्तर आहे 1972. त्यानंतर 17. नागरिकांची सनद ही संकल्पना. नागरिक हा टिंबाटिंबा असून शासन संस्था या नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत. सेवक, उत्तरदायी, नोकर, मालक. याचा अचूक उत्तर आहे या पर्यायापैकी मालक. राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी टिंबाटिंबा संदर्भात अनेक पुढाकार घेतलेले आहेत. ई प्रशासन, ई गव्हर्नन्स, ई नेटवर्क, ई विकास. तर याचं अचूक उत्तर आहे ई प्रशासन. त्यानंतर भारत सरकारने पहिले लोकपाल म्हणून पिंकीचंद्र घोष यांची टिंबाटिंबामध्ये निवड केली. पर्याय 2016, 17, 2018, 2019. तर याचा अचूक उत्तर आहे 2019. त्यानंतर ब. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. IAS भारतीय प्रशासकीय सेवा. IPS भारतीय पब्लिक सेवा. IFS भारतीय फॉरेस्ट सेवा. तर चुकीची जोडी आहे IPS. इथं भारतीय पब्लिक सेवाऐवजी पाहिजे होतं भारतीय पोलीस सेवा. IPS भारतीय पोलीस सेवा. त्यानंतर दुसरा माहितीचा अधिकार कायदा व अधिनियम 2006
2. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा 2005, महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंध कायदा 2005, महाराष्ट्र नागरिकासाठी सेवेची हमी कायदा 2015. तर चुकी जोडी आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा व अधिनियम 2006, याऐवजी पाहिजे आहे 2005. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमाती हिरावून घेतलेल्या अधिकारांची चौकट, राष्ट्रीय अनुसूचित जाती संरक्षण उपाययोजना, राष्ट्रीय मानवाधिकार प्रतिष्ठेच्या अधिकारांचे संरक्षण, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण ग्राहकांच्या वाद निवारण. चुकीची जोडी आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती हिरावून घेतलेल्या अधिकारांची चौकट, याऐवजी पाहिजे हिरावून घेतलेल्या प्रकरणांची चौकशी. हिरावून घेतलेल्या प्रकरणांची चौकशी. त्यानंतर क. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ई प्रशासनामध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती उपयोगी आहे. कारण 1. माहितीवर सहजते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ झाले. 2. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामध्ये कार्याचे व्याप वाढले आहेत. 3. प्रशासन गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण बनलेले आहे. तर याचा अचूक उत्तर आहे प्रशासन गुंतागुंतीचे व वैविध्यपूर्ण बनले आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची भूमिका. 1. जीविताचा हक्क. 2. स्वातंत्र्याचा हक्क. 3. आर्थिक विकासात चालना. 4. समता आणि आर्थिक प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी कार्य करणे. अ. फक्त 1, 2 आणि 3 बरोबर. ब. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर. क. फक्त 1, 2 आणि 4 बरोबर. तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर आहे क. फक्त 1, 2 आणि 4 बरोबर. त्यानंतर 3. लोकपाल व लोकायुक्त संस्थांची स्थापना करण्यात आली. कारण राजकीय पुढाऱ्यांना मदत करण्यासाठी, मनामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी, देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे लोकपाल व लोकायुक्त ही संकल्पना देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर ड. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती. याला 2 नावं आहेत. पहिलं नाव आहे लोकपाल व लोकायुक्त. आता लोकपाल हे संपूर्ण देशासाठी असतात व लोकायुक्त हे त्या घटक राज्यासाठी असतात. म्हणून लोकपाल व लोकायुक्त. त्यानंतर 2. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग. यासाठी संकल्पना आहे लोकशाहीकरण. लोकशाहीकरण. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञानामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. यासाठी संकल्पना आहे ई प्रशासन किंवा ई गव्हर्नन्स. त्यानंतर ई. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. सहभागात्मक
उत्तरदायित्व, पारदर्शकता, भ्रष्टाचार. तर गटात न बसणारा शब्द आहे भ्रष्टाचार, कारण बाकीची ही सुशासनाची मूल्ये आहेत. 2. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही. गटात न बसणारा शब्द आहे न्यायमंडळ. त्यानंतर पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. पहिलं संकल्पना चित्र आहे सुशासनाची मूल्ये. तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 8 सुशासनाची मूल्ये आहेत, तर त्यापैकी आपल्याला फक्त 4 लिहायचे आहेत. यातील पहिला आहे सहमतीदर्शक, दुसरा आहे उत्तरदायित्व, तिसरा आहे पारदर्शकता, चौथा आहे सहभागात्मक, पाचवा आहे कायद्याचे राज्य, सहावा आहे प्रतिसादात्मक. तुम्हाला यापैकी कोणतेही 4 लिहायचे आहेत. तर त्यामध्ये तुम्ही सहमतीदर्शक असू शकतं, त्यानंतर उत्तरदायित्व असू शकतं, पारदर्शकता, त्यानंतर सहभागात्मक असू शकतं. यापैकी तुम्हाला कोणती 4 लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संकल्पना चित्र आहे ई प्रशासनाची उद्दिष्टे. तर अनेक उद्दिष्टे आहेत. यापैकी पहिलं उद्दिष्ट आहे धोरण व कायद्याची चौकट, दुसरं उद्दिष्ट आहे क्षमता बांधणी, तिसरं उद्दिष्ट आहे वित्त पुरवठा, चौथं उद्दिष्ट आहे संस्थात्मक चौकट आणि पाचवं उद्दिष्ट आहे समान राज्यव्यापी प्रकल्प. ही ई प्रशासनाची उद्दिष्टे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रकरण 5 यावरील ऑब्जेक्टिव्ज वस्तुनिष्ठ प्रश्न जे तुमच्या प्रश्नसंचामध्ये दिलेले आहेत याचे विवेचन पाहिलेले आहे. हा जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.